पुस्तकामध्ये मी फारसी ग्रंथांची नावं दिली आहेत. त्यापैकी जवळजवळ सगळ्या ग्रंथांची सुदैवानं भाषांतर उपलब्ध आहेत, एकतर हिंदी किंवा इंग्रजी. तेव्हा मी संदर्भ देताना फारसी पुस्तकाचा पान नंबर देतो, इंग्रजी किंवा हिंदी किंवा दोन्ही अनुवादांचे पान नंबरही देतो. त्यामुळे तुम्हाला ते मुळात जाऊन बघता येईल की हा माणूस सांगतोय ते खरं आहे ना, कारण ते अनुवाद ते भाषांतर काही मी केलेले नाही आहेत, पूर्वी कोणीतरी केलेले आहे. तर असे हे लोक आहेत. मी त्याचा परामर्श घेताना कधीही हेत्वारोप करत नाही. हेत्वारोप म्हणजे काय ते सांगतो. तुम्ही अमुक धर्माचे आहात आणि तो तमुक धर्माचा आहे म्हणून तुम्ही त्याच्या विरुद्ध एक प्रकारे आकसानं त्याचं म्हणणं खोटं म्हणताय असं मी करत नाही. मी माणसावर टीकाच करत नाही. मी टीका करतो त्या विधानावर. तो काय म्हणतोय ते म्हणतोय ते खरं आहे का. उदाहरणार्थ 70% मुसलमान होते, खरं आहे का. मी मोजून बघतो आणि सांगतो की खरं नाहीये. माझी टीका विधानावर आहे, व्यक्तीवर नाही. तर अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. काही लोकांना तर ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे. परवा मी राम पुनियानी नावाच्या एका ग्रस्तांची काहीतरी व्हिडिओ एकाने मला पाठवली. ते काय वाटेल ते सांगत होते की गुवाहाटीच्या कुठल्या कामाख्या देवळाला औरंगजेबानं फरमान दिलं वगैरे. आणि तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल की औरंगजेबाची ही देवळांना देणग्या दिल्याची फरमान आहेत. अशी काही फरमानं नाहीत. तुम्हाला ते सविस्तर मी माझ्या पुस्तकात दाखवतो की फरमान कसं असतं, काय असतं. कुठल्या तरी कागदावर 4 फारसी ओळी खरडल्या म्हणजे फरमान होत नाही.